मंजिरी मॅडमचा प्लॅन नसेल ना? काहीच कळत नाहीये. अरे हो, मला मागे नर्मदा आत्या म्हणालेल्या अजितशी लग्न कर, त्यांची इच्छा होती अशी. हे बघ माया, तू तू विचार कर ना नीट. अजितशी जर तुझं लग्न झालं ना तर तुझाच फायदा जास्त आहे. एक मिनिट, मला कोणाशीही लग्न करायचं नाहीये. माया जरा लक्षात घे ना. हे बघ, कोर्टाने तुला अजून दोषी सिद्ध केलेलं नाहीये ना, मग तू घरी सून म्हणून येऊच शकते सगळं. आपण एक काम करूया, मी अजितला फोन करते, अजितला इथे बोलावून घेते. हा, आणि पुढचं जे काही आहे ना ते तुम्ही दोघं जण शांत बसा आणि ठरवा. हा, पण मला आता या परिस्थितीत तू घरात आलेली हवी आहेस. अहो तुम्ही काय काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? मी अजितशी लग्न करू, मला अजून वेळ लागलेला नाहीये. आणि जर मला माहित आहे त्या घरात जाऊन माझ्या जीवाला धोका आहे तर मी तिकडे सून बनून का जाईन? आणि तुम्ही काय बोलताय? नाही प्लीज, सॉरी, नको नको. माया, माया अगं ऐक तर माया. नाही, काय घडतंय हे कळण्यासाठी. कुठे दिसली ती तुला? हा, इथंच मार्केटमध्ये काहीतरी शॉपिंग करत असेल. अहो, माया इथंच आहे. हा, पण या वेळेला आपल्याला चांगलं बक्षीस पाहिजे बरं का. एक मिनिट, मला सांग, ती तुला फक्त दिसली का तू तिच्याशी बोललास सुद्धा? अहो, बोललो ना. तू तू तिला सांगितलं नाहीस ना की तिने अजितशी लग्न केलंय म्हणून? सांगितलं. अहो, त्यात काय नवल आहे? आता तिला माहिती नसणार होय? तिला माहिती नाहीये. माहिती नाही? काय बोलताय मॅडम तुम्ही? आता तिनं लग्न केलं हे तिला कसं माहिती नसणार आहे? काय करू? जाऊ की नको? या घरात पुन्हा एंट्री करणं म्हणजे आगीत उडी मारल्यासारखी आहे. ती मीरा, मंजिरी, तो अथर्व, तो तर माझ्या जीवावरच उठलेला. हे बघ पिर्या, तुला ते नाही कळणार. काहीतरी वेगळा गेम केलेला दिसतोय तुम्ही. हा, पिर्या, आत्ता तू फार विचार करू नकोस. आणि आत्ता काही करूही नकोस, कळलं? फोन ठेव. हे सगळं जर तुझ्या प्लॅनिंगचा भाग असेल आणि जर त्या प्लॅनिंगमुळे माझ्या घरच्यांना त्रास होणार असेल तर लक्षात ठेव, मी तुला सोडणार नाही. म्हणजे पिर्या जे म्हणत होता ते अगदी बरोबर होतं. अरे पण हे सगळं कधी आणि कसं घडलं? मला हे सगळं कळायला हवं. अजित, मला बोलायचंय तुझ्याशी. चल. चुप या. मामी, माझी माया परत आली आहे. हा, वेदाचे बाबा, आपण आता बाहेर नको जायला, आपण इथेच थांबूया. बरं, तुला मंजिरीने किंवा मीराने काही त्रास दिला नाही ना? हा. तू घाबरू नको, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. येस. ओके, मला एक प्रश्न आहे. हा हा, विचार. अजित, आपलं लग्न कधी झालं? हे मला माहिती आहे. असं का विचारतेस तू? मला लक्षात आहे माझ्या. सांग ना मग. आता 25 फेब्रुवारी. ओके. कुठे झालं? कुठे म्हणजे
ए इथे टेम्पल मध्ये नाही का, तू मला हार घातला, मी तुला हार घातला, आपण वेट वेट हे बघ, हे बघ माझ्याकडे फोटो पण आहे लग्नातला, हा बघ दिसतोय मी तुला कसं जवळ घेतलंय फोटोमध्ये, तसा हा फोटो मी हृदयाशी धरून ठेवला होता तुझ्या आठवणीमध्ये. हा बघ, हे बघ. अरे अजून फोटो आहेत आपल्याकडे, वेट वेट. मला किती काळजी वाटत होती. तुम्हाला काही झालं असेल याची भीती वाटत होती मला. बोला ना, कुठे गेला होतात? कुठे गेला होतात? मीराचं नाही, मला एवढा का मान देते? बोला. मी बाहेर गेले होते. हो, बाहेर गेला होतात, पण कुठे कुठे? मीरा, तू तू बरी आहेस ना? तू मला काहीतरी गडबड वाटते. गडबड? मीरा, तुला त्रास देतीये? मी? व्हॉट? नाही मी. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही माया? माझ्या घरच्यांपासून लांब राहायचं, अरे पण त्यांच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही. मीरा,